मेरा नाम है धैर्यशील जादव। मैं रिटायर हो गया एज अतिरिक्त नियंत्रण नागरिक संरक्षण बृहन मुंबई 22 ईयर्स बैक। और हमको थोड़ा इस पे प्यार है। हमें ऐसा लगता है कि पब्लिक अवेयरनेस जो है, इसका सिविल डिफेंस का ट्रेनिंग है, होमगार्ड का ट्रेनिंग है, ये जो ट्रेनिंग है बहुत अच्छा है। और हमें ऐसा गर्व है कि ये ट्रेनिंग लेने के वजह से या वही ऑर्गेनाइजेशन में होने की वजह से मैं आज 81 ईयर्स तक बिल्कुल दौड़ सकता हूँ कि इधर कर सकता, ना मुझे कोई डायबिटीज है, ना मुझे कोई बीपी है, कोई नहीं है। तो ऐसा ट्रेनिंग होना जरूरत है, ऐसा ये जरूर। और पब्लिक अवेयरनेस में ज्यादा से ज्यादा होना चाहिए, पब्लिक को मालूम होना चाहिए ऐसे इमरजेंसी में हमें क्या करना है। ऐसा है, बहुत सी चीजें ऐसी है वो बिल्डिंग में होती है, लेकिन हम समझते हैं कि फायर ब्रिगेड वाले करने वाले हैं, लेकिन जो मैं काम खुद करने वाला हूँ तो हम वो आने के पहले ही अंगार बुझा सकते हैं। ऐसा है, तो ट्रेनिंग लेना, उसके बारे में मालूमात करना, जो थिंग अपने पास है वो बहुत इम्पोर्टेंट है। ऐसा मी विजय जाधव, उपनियंत्रक नागरिक संरक्षण, नवी मुंबई समूह ठाणे। केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसार आपण गेल्या 7 मे पासून हे मॉकड्रिल करत आहोत। भारतातील 800 जिल्ह्यांपैकी जवळजवळ 400 जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल चालू आहे आणि महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांपैकी आपण ठाण्यामध्ये विविध ठिकाणी मॉकड्रिल घेतले आहे। पहिला मॉकड्रिल 7 तारखेला आपण नक्षी ग्राउंड कल्याणला घेतला, त्यानंतर वीरा रामबे मैदान उल्हासनगर, त्यानंतर बदलापूर, ठाणे, टिटवाळा आणि आज नवी मुंबईतील वाशी या नील सिद्धी टावर्स सेक्टर 12 या ठिकाणी घेण्यात आला। यामध्ये शासकीय प्रणाली यंत्रणा जी आहे आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत रिलेटेड तर सगळ्या संघटनेने, सगळ्या एजन्सीनी भाग घेतला। त्यात लीडिंग सिव्हिल डिफेन्स जरी करत असला तरी होमगार्ड, TDRF, महसूलचे अधिकारी कर्मचारी, फायरचे, पोलीस आणि इतर NGO व सर्वच शासकीय यंत्रणेचे अधिकारी जे आपत्तीशी संबंधित आहे त्यांचा सहभाग आहे। आणि हा आपण लाईव्ह इथं बघितलेला आहे। जो नवी मुंबई महानगरपालिकेकडे 68 मीटर लॅडर आहे, ती ॲम्ब्युलन्स व्हेकल आहे। भारतामध्ये 103 मीटरची जी गाडी आहे ती केरळ राज्यामध्ये आणि त्याच्यानंतर नवी मुंबईमध्ये हे आपण बघितलं। तर हे खूप आवश्यक आहे। यामध्ये जे आहे की रुमर जो असतो, म्हणजे अफवा पसरू नये, त्यापासून अफवेपासून दूर राहायचं, सावध राहायचं आणि खातरजमा करायची। कोणती घटना घडली किंवा नाही घडली हे शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी हे नक्की सांगू शकतो, तर त्याचाच वापर करायचा, त्यांच्याकडूनच या मार्गदर्शन घ्यायचं आणि त्या अनुषंगाने आपण राहायचं, हे महत्वाचं आहे। धन्यवाद। यामागचा काय उद्देश होता आणि काय आव्हान करणार? खऱ्या अर्थाने आपल्याला माहिती आहे की 22 एप्रिलला जे पहलगाम या ठिकाणी काश्मीर मधील ठिकाणी 26 महिलांचा जो सिंदूर उद्ध्वस्त झालाय, पाकिस्तानी जिहादीने किंवा आतंकवाद्यांनी त्यांचा सिंदूर पुसलाय, त्याचा एक भाग म्हणून किंवा त्याचा एक बदला म्हणून केंद्र शासनाने जे ऑपरेशन चालवलंय, ऑपरेशन अभ्यास मॉकड्रिल, त्याचंच आपण प्रचिती की शासकीय यंत्रणा प्रणाली पण कशी सज्ज व सक्षम आहे हे पण दाखवणं गरजेचं आहे। कारण जरी आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स सज्ज आहे, त्याच तोडीने आपण स्थानिक जे यंत्रणा आहे ते पण सक्षम आहे की नाही हे खात्री करणं पण महत्वाचं आहे। त्या दृष्टिकोनातून हे मॉकड्रिल आयोजित आहे। चैलेंजिंग रहता है। खोलने के लिए हम लोग बोलते हैं